ठाकरेंच्या पक्षानं दिल्लीत बोलावलेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित असलेल्या खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पक्षादेश पालन न केल्याच्या मुद्द्यावरून फक्त 5 खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर येते. ठाकरेंच्या पक्षानं बोलावलेल्या बैठकीला ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वागचौरे, संजय दिना पाटील, नागेश पाटील आष्टीकर हे खासदार अनुपस्थित होते. मात्र 6 खासदार या बैठकीला अनुपस्थित असताना केवळ 5 खासदारांनाच नोटीस बजावण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती मिळते. 6 खासदार या बैठकीला गैरहजर राहिले. या 6 खासदारांपैकी फक्त 5 खासदारांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे 6वा खासदार कोण आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. ठाकरेंच्या पक्षानं अद्याप नोटीस दिलेला तो खासदार कोण याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कोणता खासदार आहे जो बंडाच्या पावित्र्यापासून परावृत्त होईल असं ठाकरेंना वाटते याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी फक्त 5 खासदारांना नोटीस देण्यामागे एकनाथ शिंदे यांची रणनीती फोल ठरवण्याचा हा प्रयत्न मानला जातो. महत्त्वाचं म्हणजे हा जो 6वा खासदार आहे तो अजूनही उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या 6व्या खासदाराला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं नोटीस अजूनही देण्यात आली नाही आहे. मात्र हा 6वा खासदार एकनाथ शिंदेच्या गटात जातो की उद्धव ठाकरे सोबतच राहतो हे आगामी काही दिवसामध्ये निश्चित होणार आहे. बंडखोरीची चर्चा असलेल्या खासदार हे उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यामुळे त्यांना वेगळा मार्ग पत्करायचा असेल तर त्यांनी जनतेच्या कोर्टात जावं असं आव्हान संजय राऊतांनी दिलंय. खोट्या सत्ता घेतल्या आपल्या आईबापांच्या आणि साईबाबांच्या आणि आई भवानीच्या. त्यांनी त्यांच्याकडनं काय अपेक्षा करा, राजीनामे द्या आणि उघडपणे जनतेला सामोरे जा. होय, आम्ही राजीनामा दिला आणि आम्ही पुन्हा निवडणुकीला सामोरे जातो. तुमच्यात हिंमत असेल ना तर एक करा. ऑपरेशन टायगर कधी चाललं? 6 महिन्यापूर्वी 1 वर्षापूर्वी चाललेल्या बातम्या येत्या. मग तुम्ही तुमच्या पक्षाच्या या सगळ्या पदाधिकाऱ्याला थांबवण्यात अपयशी कसे ठरला? आणि म्हणून तुम्हाला आता पक्षाची गरज नाही राहिली. आणि संजय राऊत मुळात त्यांनी लॉक जे आहे ना, गोदरेजचं लॉक त्याच्या हातातच आहे. तो हा पक्षाला कधी लॉक लावेल ना आणि कधी पळून जाईल सांगता येत नाही. जे निवडून आलेले आहेत ते गेले 30-30, 40-40 वर्ष तुमच्या सोबत राहिलेली. तुम्ही त्यांच्या मतदारसंघामध्ये किती वेळा गेले हो? 40 वर्षात. उगाच बोलायला लावू नका. दरम्यान शिवसेना उबाठा पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीपूर्वीच बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे संजय राऊतांची पत्रकार परिषद सुरू होती तर दुसरीकडे फुटीर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची भेट घेत त्यांना पत्र दिल्याची माहिती मिळते. खासदार फुटीच्या राजकीय खेळीत ठाकरेंच्या पक्षानं अखेरचा डाव खेळला आहे. इतर फुटीर 5 जणांची कोंडी करण्यासाठीच एकाला कारणे दाखवा नोटीस बजावली नसल्याचं बोललं जाते. पण त्यांची ही खेळी यशस्वी होणार का हे लवकरच स्पष्ट होईल. प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.